विधानसभा 2024ला उद्धव ठाकरेंचे अनेक ठिकाणी उमेदवार उभे आहेत। त्यामध्ये अशा ठिकाणी काही लढती होणार आहे जिथे ठाकरेंचाच विजय असणार आहे। तर चला पाहूया कुणाचा कोणत्या मतदारसंघातून विजय होणार आहे। बुलढाणा मतदारसंघातून जयश्री शेळके या विजय होणार आहे। तर बाळापूर मतदारसंघातून नितीन देशमुख हे विजय असणार आहे। वाशिम मतदारसंघातून सिद्धार्थ देवळे हे विजय होणार आहे। तर दर्यापूर मतदारसंघातून गजानन लवटे हे विजय होणार आहे। रामटेक मतदारसंघातून विशाल बराटे तर वाणी मतदारसंघातून संजय दरेकर हे विजय होणार आहे। लोहा मतदारसंघातून एकनाथ पवार, कळमनुरीमधून संतोष तर्फे, हिंगोलीमधून रुपाली पाटील तर परभणीमधून राहुल पाटील हे विजय होणार आहे। परतूर विधानसभा मतदारसंघातून आसाराम बोराडे हे विजय असणार आहे। तर सिल्लोड मतदारसंघातून सुरेश बनकर, निफाडमधून अनिल कदम, नाशिक मध्यमधून वसंतराव गीते तर देवळालीमधून योगेश घोलप हे विजय होणार आहे। योगेश्वरी पूर्वमधून अनंत नार, दिंडोशीमधून सुनील प्रभू, वर्सोवामधून हरून रशीद खान, घाटकोपर पश्चिममधून संजय भालेराव, चेंबूरमधून प्रकाश फातर्पेकर, कुर्लामधून प्रवीणा मोर्जेकर, कालिनामधून संजय पोतनीस, वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई, वरळीमधून आदित्य ठाकरे, शिवडीमधून अजय चौधरी, बायखळामधून मनोज जामसुतकर, पनवेलमधून लीना गरड, कर्जतमधून नितीन सावंत, खेड आळंदीमधून बाळाजी काळे, श्रीगोंदामधून अनुराधा नागवडे, गेवराईमधून बदामराव पंडित, औसामधून दिनकर बाबूराव माने, उमरगामधून प्रवीण स्वामी, उस्मानाबादमधून कैलास पाटील, बार्शीमधून दिलीप सोपल, सोलापूरमधून अमर पाटील, पाटणमधून हर्षद कदम, दापोलीमधून संजय कदम, गुहागरमधून भास्कर जाधव, राजापूरमधून राजन साळवी, रत्नागिरीमधून के.पी. पाटील, शाहूवाडीमधून सत्यजित पाटील, मिरजमधून तानाजी सातपुते अशा या उमेदवारांचा विजय होणार आहे। तर अशा या प्रकारे ठाकरेंचे हे 43 उमेदवार रिंगणात असून त्यांचा विजय जवळजवळ निश्चित आहे। अजून कुणाचा विजय होऊ शकतो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व जास्तीत जास्त शेअर करा। आणि सोबतच आमचं 20 मराठी यूट्यूब चॅनल अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।